हाय फ्रेंड्स. आज आपला टॉपिक आहे वॉटरमेलॉन. इन स्क्रॉचिंग समर डेज नथिंग इज मोर सुदिंग दॅन द ज्यूस ऑफ द वॉटरमेलॉन. जेव्हा कडक तापतं ऊन असतं ना, तेव्हा वॉटरमेलॉन ज्यूस खूप मदत करतं. ह्याची क्वालिटीज काय आहेत? अकॉर्डिंग टू द आयुर्वेदा, द वॉटरमेलॉन इज कूल, डायुरेटिक, एनर्जिंग अँड डेलिशियस. आयुर्वेदानुसार वॉटरमेलॉन थंड लघवीचे प्रमाण वाढवणारे, उत्साहवर्धक आणि स्वादिष्ट आहे. इट सॅटिस्फाईड थर्स्ट अँड हंगर, गिव्स न्यूट्रिशन अँड ॲलेज बिलियसनेस. हे तहान आणि भूक भागवते, पोषण देते आणि पित्त कमी करते. यात कंटेंट्स काय आहेत? तर वॉटर 95.7%, प्रोटीन 0.1%, फॅट 0.2%, कार्बोहायड्रेट 3.8%, कॅल्शियम 0.1%, फॉस्फरस 0.01%, आयर्न 0.2 मिलीग्राम पर 100 मिलीग्राम, नियासिन 0.2 मिलीग्राम पर 100 मिलीग्राम, विटामिन B1 2.0 माइक्रोग्राम पर 100 ग्राम, विटामिन ई 1 मिलीग्राम पर 100 ग्राम. युजेस, याचे फायदे काय आहेत? The watermelon can be eaten directly after discarding its thick rind and seeds. याच्या बिया काढून तुम्ही थेट खाऊ शकता. Its juice also can be taken. Since the juice can be taken in greater quantity, the body is provided with more nutrient. त्याचा रस देखील घेऊ शकतो आपण. त्याचा रस घेतला तर ते आपल्याला शरीराला अधिक पोषण तत्व त्याच्यातून मिळतात. Benefits. The juice of melon gives relief in abdominal trouble and it has a soothing effect on the burning sensation in the stomach. टरबूजाचा रस पोटाच्या त्रासात सॉरी कलिंगडाचा रस पोटाच्या त्रासात आराम देतो आणि पोटातील जळजळ होण्यावर त्याचा आरामदायी प्रभाव पडतो. ॲज इट इज डायुरेटिक, इट इज बेनिफिशियल इन किडनी अँड ब्लॅडर डिसऑर्डर. हा लघवीचे प्रमाण वाढवणारा आहे, त्यामुळे किडनी आणि मूत्राशयाच्या विकारात फायदेशीर आहे. इट इज चिपली यूज फॉर गिव्हिंग कूलिंग इफेक्ट ऑन द बॉडी अँड द माइंड. शरीर आणि मनावर थंड प्रभाव देण्यासाठी याचा वापर केला जातो. कुलिंग इफेक्ट होतो त्याचा बॉडीवर आणि माइंडवर. इट स्टिम्युलेट्स द प्रोसेस ऑफ रिज्युनेशन गोइंग ऑन इन द बॉडी. शरीरातील चालू असलेल्या कायाकल्प प्रक्रियेला ते कलिंगड उत्तेजित करतं. अँड दिस इज विथ थँक यू. कलिंगडाचे उपयोग आपण पाहिले. आता चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करा.